आज आपण एक इंटरेस्टिंग केस करणार आहोत। तर ही आहे 20 वर्षाची मुलगी आणि हिनं कानामागे टोचून घेतलेलं होतं। तर याला इन्क्लुजन डर्मॉइड म्हणतात। तर इन्क्लुजन डर्मॉइड म्हणजे काय, तर इथे एक छोटासा होल दिसतो। ज्या वेळेला कान टोचले जातात त्यावेळेला इथले जे काही इपिथेलियल सेल्स असतात ते आतमध्ये सबक्युटेनियस टिश्यूमध्ये जातात आणि त्यांची ग्रोथ व्हायला लागते आणि त्यानंतर हे जे काही दिसतंय तुम्हाला तशा पद्धतीने गाठ तयार होते। आता हे गाठ काढताना आपल्याला हे बघायला पाहिजे की जो काही कार्टिलेजचा तुकडा आहे इथला, तर तो काढला म्हणजे त्याचे जे काही बी म्हणू शकतो ते काढलं तर याला रिकरन्स ऑलमोस्ट होण्याची शक्यता पूर्णपणे शून्य होऊन जाते। तर आता आपण ही पूर्ण केस लोकल एनेस्थेसिया म्हणजे इथं भूल देऊन आपण करणार आहोत। तर आपण आता ऑलमोस्ट सगळी गाठ काढलेली आहे, पण ह्याच्या पाठीमागून जे काही इन्क्लुजन सिसचा जो काही पार्ट होता तो मी तुम्हाला दाखवतो की आपण हा पूर्णपणे काढलेला आहे। जी काय आतली घाण होती ती आपण पूर्णपणे काढलेली आहे। आता हे याला कट करून काढून टाकू की जेणेकरून हे परत येणार नाही। ठीक आहे, सर्जरी कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला मी दाखवेन ऑलमोस्ट इथे जे काही एक्सेसिव्ह किलर्ड मटेरियल होतं ते आपण काढलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीनं आतमध्ये जो काही इन्क्लुजन डर्मॉइड सारखा झाला होता तो पण काढला आणि सायमल्टेनियसली आपण जो काही वरचा फ्लॅप होता त्याचाच आपण वापर केला आहे कानाला शेप देण्यासाठी। आता जरासं स्वेलिंग आहे, सूज आहे, पण ही सूज साधारण एक 10 ते 15 दिवसात सेटल होऊन जाईल आणि जे काही टाके असतील ते आपण काढण्याचे टाके आहेत, त्यामुळे हे विरघळण्याचे टाके आहेत, हे काही काढायची गरज नाही।